हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. सेकंड टॉपिक इंटरनेट ऑफ थिंग्समधील आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे बघा. तर कोणता पॉईंट आहे बघा? ॲप्लिकेशन्स डोमेन स्पेसिफिक IoTs. ॲप्लिकेशन्स डोमेन स्पेसिफिक IoT. तर त्याच्यातला फर्स्ट ॲप्लिकेशन काय आहे बघा? होम ॲटोमेशन. होम ॲटोमेशनमध्ये बघा, म्हणजे आपण होमसाठी कोणते कोणते IoTs डिव्हायसेस आपण यूज करू शकतो. म्हणजे होममध्ये आपण कोणते कोणते ॲटोमेशनसाठी IoT डिव्हायसेस यूज करू शकतो. तर बघा, स्मार्ट लाईटिंग. स्मार्ट लाईटिंग म्हणजे काय की जे काही सेविंग करणार आहे आपण, काय लाईटिंगची जी काही एनर्जी सेव्ह करणार असेल किंवा जी काही कंडिशन असेल किंवा स्विच ऑन ऑफ करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करू शकतो बघा? IoT डिव्हाइस यूज करू शकतो. ठीक आहे, स्मार्ट लाईटिंग. त्यानंतर स्मार्ट ॲप्लियन्स. स्मार्ट ॲप्लियन्समध्ये पण बघा की तुमचं जे काही इन्फॉर्मेशन असेल, मेक द मॅनेजमेंट इझियर अँड ऑल्सो प्रोव्हाइड द स्टेटस इन्फॉर्मेशन टू द यूजर रिमोटली. युजर्स जे काय आहेत, तर ते रिमोटली इन्फॉर्मेशनचं जे काही तुमचं स्टेटस आहे तर ते प्रोव्हाइड करणार असेल आणि मॅनेजमेंट जे इझिली करणार असेल, तर स्मार्ट ॲप्लियन्स आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये यूज करू शकतो. त्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन्स डिटेक्शन्स. ठीक आहे, काय बघा? इन्स्ट्रक्शन डिटेक्शन. तर ह्याच्यामध्ये काय बघा, कॅमेऱ्यासारखी सिक्युरिटी तुम्ही काय करू शकता? यूज करू शकता. अलर्ट्स करण्यासारखं जे काही वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत अलर्टसाठी, म्हणजे मेसेज असेल, SMS असेल, ईमेल सेंड करण्यासारख्या गोष्टी असतील, जेणेकरून त्यामुळे तुम्हाला अलर्ट भेटू शकतो. तर ह्यासाठी आपण हा यूज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर स्मोक आणि गॅस डिटेक्टर. स्मोक आणि गॅस डिटेक्टर म्हणजे काय बघा की तुमच्या होममध्ये तुम्ही स्मोक डिटेक्टर काय करू शकता? इन्स्टॉल करू शकता. बिल्डिंग टू द डिटेक्ट द स्मोक दॅट टिपिकली अँड अर्ली साईन ऑफ फायर. ठीक आहे, म्हणजे काय मिळू शकतं? स्मोक डिटेक्ट झाला तर तुम्हाला अलर्ट भेटू शकतो. अलाराम सिस्टीम तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकता. फायर अलाराम सिस्टीम म्हणजे जर सपोज एखादं गॅस लिकेज झालं आहे किंवा एखादा तो कुठला तरी स्मोक तिथं होतो आहे, तर गॅस असेल, स्मोकिंगचं स्मोक असेल, काहीही असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता बघा? तुम्हाला डिटेक्ट होऊ शकतं आणि त्याप्रमाणे ते डिटेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अलाराम सिस्टीमप्रमाणे फायर अलाराम सिस्टीम तुम्हाला काय करू शकतं? इंटिमेट देऊ शकतं. म्हणजेच काय? स्मोक गॅस डिटेक्टर. तर बघा, फर्स्ट आपण काय बघितलं? होम ॲटोमेशन. त्याच्यामध्ये स्मार्ट लाईटिंग हे पण होम ॲटोमेशनमध्ये आपण यूज करू शकतो. स्मार्ट ॲप्लियन्स, इन्स्ट्रक्शन डिटेक्शन, स्मोक गॅस डिटेक्टर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा? सेकंड, सिटीज. सिटीजमध्ये काय ते बघा? स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटीसाठी बघा, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट लाईटिंग, स्मार्ट रोड, स्ट्रक्चर हेल्थ मॉनिटरिंग, इमर्जन्सी रिस्पॉन्स. ठीक आहे. तर बघा, हे काय आपण सिटीसाठी यूज करू शकतो. तर स्मार्ट पार्किंग. स्मार्ट पार्किंग म्हणजे बघा की मेक द सर्च फॉर पार्किंग स्पेस इझिली तुम्ही काय करू शकता? पार्किंग स्पेस सर्च करू शकता. कुठं पार्किंग आहे हे GPS थ्रू तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही इझिली काय करू शकता? पार्किंग स्पेस सर्च करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्मार्ट पार्किंग आर पॉवर्ड बाय द IoT सिस्टीम दॅट डिटेक्ट द नंबर ऑफ एम्प्टी पार्किंग स्लॉट. पार्किंग स्लॉट कुठं आहे, तर हे डिटेक्ट करू शकता तुम्ही IoT सिस्टीम थ्रू. ठीक आहे. त्यानंतर त्याप्रमाणे इन्फॉर्मेशन त्याला काय होऊ शकते बघा? स्मार्ट ॲप्लिकेशन बॅकएंडला इन्फॉर्मेशन काय होऊ शकते? जाऊ शकते. सेंड द इन्फॉर्मेशन ओव्हर द इंटरनेट टू द स्मार्ट ॲप्लिकेशन बॅकएंड्स. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही पार्किंग काय करू शकता बघा? स्मार्टली पार्क करू शकता. तुम्हाला डिटेक्ट होऊ शकतं की कुठं पार्किंग आहे, कुठं नाही आहे, हे डिटेक्ट करून तुम्ही तिथं काय जिथं स्पेस आहे तिथं तुम्ही काय करू शकता? पार्क करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा? स्मार्ट लाईटिंग. स्मार्ट लाईटिंग म्हणजे काय? फॉर रोड असेल, पार्क म्हणजे आपलं जे काही पार्क्स आहेत तिथं, बिल्डिंग असेल, तर ह्यांचं एनर्जी काय करू शकता? तुम्ही सेव्ह करू शकता. स्मार्ट लाईटिंग. ठीक आहे. हे काय होऊ शकतं बघा? स्मार्ट लाईटिंग म्हणजे ॲटो लाईटिंग चालू राहायचं, उजेड पडल्यानंतर ते लाईटिंग ॲटोमॅटिकली क्लोज होणार. ठीक आहे. त्यानंतर स्मार्ट रोड्स. स्मार्ट रोडमध्ये पण सेम तसंच ड्रायव्हिंगची जी काही कंडिशन असेल, ट्रॅव्हल टाईम इस्टिमेटिंग असेल किंवा अलर्ट इन केस ऑफ पुअर ड्रायव्हिंग कंडिशन असेल, ट्रॅफिक कंडिशन असेल, ॲक्सिडेंट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय होईल बघा? अलर्ट भेटेल आपल्याला. काय सांगितले बघा? स्मार्ट रोड्स म्हणजे बघा, एखादा
ट्रॅफिक जाम झालं आहे तर तुम्हाला ऑलरेडी तिथं अलर्ट भेटेल, ह्या रोडला इथं ट्रॅफिक जाम झालं आहे. हे कशामुळे होऊ शकतं? IoT सिस्टीममुळे होऊ शकतो. एखाद्या रोडवर ॲक्सिडेंट घडला आहे तर तुम्हाला तिथं परत तुम्हाला मेसेज भेटू शकतो, ह्या रोडवर ॲक्सिडेंट घडलेला आहे, ट्रॅफिक जाम झाला आहे. त्यानंतरनं ड्रायव्हिंगची जी काही पुअर कंडिशन आहे तर त्याच्यासाठी पण तुम्हाला अलर्ट भेटू शकतं, म्हणजेच काय स्मार्ट रोड. ठीक आहे. त्यानंतर बघा स्ट्रक्चर हेल्थ मॉनिटरिंग. यूज अ नेटवर्क ऑफ सेन्सर टू मॉनिटर द व्हायब्रेशन लेवल इन द स्ट्रक्चर सच ॲज अ ब्रिज अँड बिल्डिंग्स. ब्रिज आणि बिल्डिंग्स ह्यांचे जे काही स्ट्रक्चर आहे तर त्याचे जे काही व्हायब्रेशन आहे तर ते व्हायब्रेशन तुम्ही काय करू शकता बघा, सेन्सर आणि मॉनिटरिंग करू शकता. सेन्सर टू मॉनिटर, सेन्सरच्या टू मॉनिटर करू शकता. काय मॉनिटर करू शकता की व्हायब्रेशन लेवल, कशाची व्हायब्रेशन लेवल? स्ट्रक्चर ॲज अ बिल्डिंग अँड ब्रिज, बिल्डिंग आणि ब्रिजचं स्ट्रक्चरचं व्हायब्रेशन लेवल आपण काय करू शकतो? मॉनिटर करू शकतो. स्ट्रक्चर हेल्थ मॉनिटरिंग. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, इमर्जन्सी रिस्पॉन्स. इमर्जन्सी रिस्पॉन्समध्ये बघा IoT सिस्टीम फॉर फायर डिटेक्शन, गॅस वॉटर लिकेज डिटेक्शन कॅन हेल्प द जनरेटिंग अलर्ट्स अँड मिनिमाइज देअर इफेक्ट्स ऑन क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमधलं जे काही इफेक्ट्स आहे तर ते मिनिमाइज तुम्ही करू शकता. कसं की IoT सिस्टीममध्ये डिटेक्ट करायचं. काय डिटेक्ट होतं आहे? फायर डिटेक्शन असेल, म्हणजे जर सपोज कुठं तर फायर झाले तर ते डिटेक्शन कसं करायचं. त्यानंतरनं गॅसचं डिटेक्शन कसं करणार. त्यानंतर वॉटर लिकेज झालेलं असेल तर वॉटर लिकेज कसं डिटेक्ट करणार. तर हे आपण IoT सिस्टीम थ्रू डिटेक्ट करून इमर्जन्सी रिस्पॉन्स तिथं देऊ शकतो आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरपासून मिनिमाइज करू शकतो. ठीक आहे. हे लक्षात आलं. सिटीजमध्ये काय आलं बघा, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट लाईटिंग, स्मार्ट रोड, स्ट्रक्चर हेल्थ मॉनिटरिंग, इमर्जन्सी रिस्पॉन्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये काय येतं बघा, वेदर मॉनिटरिंग. वेदर मॉनिटरिंग म्हणजे काय येतं बघा, IoT सिस्टीमपासून आपण काय करू शकतो? डेटा कलेक्ट करू शकतो. अ नंबर ऑफ सेन्सर अटॅच्ड अँड सेंड द डेटा टू क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन आणि स्टोअर बॅक द एंड. म्हणजे नंबर ऑफ सेन्सर अटॅच जे काही केलेले आहेत तर ते त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो? डेटा कलेक्ट करू शकतो आणि तो डेटा आपण काय करू शकतो? क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशनला काय करू शकतो? सेंड करतो आणि त्या डेटा थ्रू आपण जो स्टोअर केलेला डेटा आहे थ्रू त्याच्याप्रमाणे आपण काय करू शकतो? मॉनिटरिंग करू शकतो. म्हणजे वेदर मॉनिटरिंगसाठी सुद्धा आपला IoT सिस्टीम हे काय आहे बघा, गरजेचं आहे, यूज करू शकतो आपण. एअर पोल्युशन मॉनिटरिंग. एअर पोल्युशन मॉनिटरिंगमध्ये पण सेम तसंच की हार्मफुल जे काही गॅसेस असेल किंवा जे काही तुम्हाला हार्मफुल ॲटोमोबाईल्स आपण जे काही यूज करणार आहे त्याच्यातून जे काही गॅस असेल किंवा मेट्रोलॉजिकल सेन्सर्स असेल तर ह्या सगळ्या सिस्टीम थ्रू मॉनिटरिंग करून तुम्हाला एअर पोल्युशन काय करू शकता? तुम्ही मॉनिटर करू शकता. ठीक आहे. तसंच बघा नॉईज पोल्युशन मॉनिटरिंग. नॉईज पोल्युशन मॉनिटरिंगमध्ये पण सेम नॉईज लेवलची जी काही आहे सिटीज हॅव इन्क्रीज्ड अँड इवन बिकम बघा ह्याच्यामध्ये काय होतं बघा, नॉईज पोल्युशन मॉनिटरिंगमध्ये ड्यू टू ग्रोईंग अर्बन डेव्हलपमेंट्स नॉईज लेवल इन सिटीज हॅव इन्क्रीज्ड. आणि ह्याच्यामध्ये काय होतं बघा, नॉईज लेवल जे काही सिटीमध्ये इन्क्रीज झालेलं असतं तर त्याच्यामुळे काय होतं बघा, नेक्स्ट काय सांगितलं आहे बघा, IoT बेस्ड नॉईज पोल्युशन मॉनिटरिंग सिस्टीम यूज करतो. नंबर ऑफ नॉईज मॉनिटरिंग सिस्टीम दॅट आर डेव्हलप्ड ॲट द डिफरंट प्लेस इन अ सिटी. सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नंबर ऑफ नॉईज मॉनिटरिंग सिस्टीम तिथं काय केलेलं असतं बघा, प्लेस केलेलं असतं आणि त्याच्या थ्रू आपण IoT बेस्ड नॉईज पोल्युशन मॉनिटरिंग सिस्टीम यूज करून आपण नॉईज पोल्युशन मॉनिटरिंग करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, फॉरेस्ट फायर डिटेक्शन. फॉरेस्ट फायर डिटेक्शन पण आपण काय करू शकतो बघा, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, जे काही ह्युमन लाईफ्सच्या रिलेटेड जे काही नॅचरल रिसोर्सेस असतील, प्रॉपर्टीज अँड ह्युमन लाईफ्स असेल तर हे सगळं डॅमेज होण्यासाठी आपण फॉरेस्ट फायर काय करू शकतो? कॉजेस आहेत तर त्याच्यासाठी अर्ली डिटेक्ट आपण करू शकतो. फॉरेस्ट फायर कॅन हेल्प द मिनिमाइज्ड डॅमेज जे काय होणार आहे तर ते मिनिमाइज करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे काय फायर डिटेक्शन लावलं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर फायर डिटेक्शनचं सेन्सर लावला तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, जे नॅचरल रिसोर्सेस आहे किंवा जी काही ह्युमन लाईफ आहे किंवा जी काही
प्रॉपर्टी आहे आपली नॅचरल रिसोर्सेसची, तर ते आपण त्याच्यापासून काय करू शकतो, जे काही डॅमेज होणार आहे तर ते मिनिमाइज करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय बघा फॉरेस्ट फायर डिटेक्शन. त्यानंतर रिव्हर फ्लड डिटेक्शन म्हणजे काय बघा की जे काही पूर येतं आणि त्याच्यामुळे जे काही डॅमेज घडतं आणि त्याच्यामुळे काय काय रिसोर्सेस असेल, ह्युमन रिसोर्सेस असेल, ह्युमनची लाईफ असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी फ्लडमुळे काय होतं बघा, वेगवेगळ्या गोष्टीमुळे आपल्याला काय होतं, आपल्या भागामध्ये तर बरेच वेळेला फ्लड येऊन गेलेला आहे. तर त्यामुळे काय होतं बघा, किती त्या रिव्हर किती प्रमाणात बाहेर होतो आणि त्याच्यामुळे किती डॅमेज होतात. जे काही नॅचरल असेल, ह्युमनचे रिसोर्सेस असेल, ह्युमनची लाईफ असेल, तर बऱ्याच गोष्टीमध्ये काय होत असतं बघा की डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे काय होतं की त्या गोष्टी पण आपण वॉटर लेवलची फ्लो रेट असेल, वॉटरची लेवल असेल, फ्लो रेट असेल, तर ह्याच्यामध्ये पण आपण मॉनिटरिंग सिस्टीम यूज करून काय करू शकतो, जे डॅमेजेस आहेत तर ते डॅमेज आपण तिथं काय करू शकतो, तिथं कमी प्रमाणात मिनिमाइज करू शकतो. म्हणजे सेन्सर नोड आपण तिथं यूज करून मॉनिटरिंग करू शकतो. वॉटरची जी काही लेवल आहे किंवा फ्लो रेट सेन्सर आहे तर तो तिथं आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय रिव्हर फ्लड डिटेक्शन. ठीक आहे, तर हे एन्व्हायरमेंट लेवलचे झाले बघा, वेदर मॉनिटरिंग, एअर पोल्युशन मॉनिटरिंग, नॉईज पोल्युशन मॉनिटरिंग, फॉरेस्ट फायर डिटेक्शन, रिव्हर फ्लड डिटेक्शन. ठीक आहे, लक्षात आलं एन्व्हायरमेंट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा रिटेल. रिटेल म्हणजे काय येतं बघा ह्याच्यामध्ये की काय काय येतं, रिटेल म्हणजे काय की रिटेल म्हणजे तुम्हाला माहीत असेल की कशासाठी आपण यूज केलो जातो रिटेलसाठी. तर बघा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रिटेलमध्ये काय होतं बघा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. त्यानंतर स्मार्ट पेमेंट, स्मार्ट वेंडिंग मशीन म्हणजे IoT सिस्टीम यूज करून आपण रिमोट मॉनिटरिंग ऑफ इन्व्हेंटरी युजिंग द डेटा कलेक्ट बाय द RFID रीडर्स. RFID रीडर्स थ्रू डेटा आपण कलेक्ट करून काय करू शकतो बघा, इन्व्हेंटरी जी काही इन्व्हेंटरी आहे ओव्हरऑल पूर्ण इन्व्हेंटरी तर ती आपण काय करू शकतो, मॉनिटरिंग करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर ना बघा स्मार्ट पेमेंट्स. स्मार्ट पेमेंट्स म्हणजे सोल्युशन सच ॲज कॉन्टॅक्ट लेस पेमेंट पॉवर बाय टेक्नॉलॉजीज सच ॲज अ नियर फील्ड कम्युनिकेशन अँड ब्लूटूथ आणि नियर फील्ड कम्युनिकेशन्स ही जी काय टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा, कॉन्टॅक्ट लेस पेमेंट पेमेंट फॉरवर्ड हे सोल्युशन काय करू शकतो त्याच्यामध्ये यूज करू शकतो, म्हणजेच काय स्मार्ट पेमेंट. ठीक आहे, त्यानंतर बघा स्मार्ट वेंडिंग मशीन. सेन्सर इन अ स्मार्ट वेंडिंग मशीन मॉनिटर. सेन्सर आपण तिथं काय करू शकतो, यूज करू शकतो. कशासाठी, स्मार्ट वेंडिंग मशीन. आणि स्मार्ट वेंडिंग मशीनमध्ये तो सेन्सर यूज करून मॉनिटर करू शकतो त्याचे जे काही ऑपरेशन्स आहेत, जो डेटा आपण सेंड करणार आहे क्लाउडला, तर तो यूज करून आपण प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स करू शकतो. कशासाठी, स्मार्ट वेंडिंग मशीनसाठी. कशासाठी, स्मार्ट वेंडिंग मशीनसाठी. तर हे काय बघा रिटेलसाठी ॲप्लिकेशन्स, IoT ॲप्लिकेशन्स आपण जे यूज करणार आहे तर ते कशासाठी, रिटेलसाठी. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, स्मार्ट पेमेंट आणि स्मार्ट वेंडिंग मशीन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा लॉजिस्टिक्स म्हणजे काय येतं की शास्त्र. ठीक आहे, म्हणजेच काय बघा की जो काही रूट आहे आपला कशाचा, जो आपण ह्याच्यासाठी काय एखादा आपण नेटवर्किंगसाठी जो रूट यूज करतो, म्हणजे रूट जनरेशन असेल किंवा त्याचं शेड्युलिंग असेल. त्यानंतर ना बघा फ्लीट ट्रॅकिंग असेल, शिपमेंट मॉनिटरिंग असेल, रिमोट व्हेकल डायग्नॉसिस असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात बघा, लॉजिस्टिक्समध्ये येतात. कशामध्ये येतात, ह्या सगळ्या गोष्टी लॉजिस्टिक्समध्ये येतात. मग बघा फर्स्ट काय आहे बघा, रूट जनरेशन अँड शेड्युलिंग. IoT बेस्ड सिस्टीम बॅक्ड बाय क्लाउड कॅन प्रोव्हाइड द फर्स्ट रिस्पॉन्स टू द रूट जनरेशन क्वेरीज. रूट जनरेशन क्वेरीजसाठी क्लाउड काय केला जातो बघा, पहिल्यांदा त्याला काय केला जातो बघा, रिस्पॉन्स दिला जातो. अँड कॅन स्केल्ड अपॉन द सेव्हरल लार्ज ट्रान्सफॉर्मेशन नेटवर्क. आणि जे काही लार्ज ट्रान्सफॉर्मेशन नेटवर्कसाठी आहे ना, तर तेवढ्या मोठ्या जी काही ट्रान्सफॉर्मेशन नेटवर्कसाठी तो काय केला जातो बघा, यूज केला जातो. काय यूज केला जातो की जे काही आपलं बघितलं आपण काय की प्रोव्हाइड द फर्स्ट रिस्पॉन्स टू द रूट जनरेशन क्वेरीज. फर्स्ट रिस्पॉन्स टू द रूट जनरेशन क्वेरीज म्हणजे रूट जनरेशन आणि शेड्युलिंग. रूटचं जनरेशन आणि त्याचं शेड्युलिंग तयार करायचं, कुठून कुठंपर्यंत त्याचं रूट आहे, कुठून कुठंपर्यंत आपलं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे, कुठून कुठंपर्यंत आपलं त्याचं नेटवर्क आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जनरेट करणार आणि त्याचं शेड्यूल तयार करणार. फ्लीट ट्रॅकिंग.
फ्लीट ट्रॅकिंग म्हणजे काय तर बघा, यूज द GPS टू ट्रॅक लोकेशन ऑफ व्हेकल इन रिअल टाईम. GPS यूज करून रिअल टाईममध्ये आपलं सध्याचं जे काही व्हेकल आहे तर ते कुठं आहे हे आपल्याला लक्षात येते. म्हणजेच काय फ्लीट ट्रॅकिंग. आपण आता बघा मॅपद्वारे आपण सगळ्या गोष्टी बघत असतो की आपल्या आता सध्या रूट कुठं, आपण आता सध्या कुठल्या स्टेजला आहे, आपल्याला कुठं जायचं आहे, तिथून किती अंतर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा थ्रू बघत असतो बघा, GPS थ्रू बघत असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा शिपमेंट मॉनिटरिंग. शिपमेंट मॉनिटरिंगमध्ये पण काय होतं बघा, IoT बेस्ड शिपमेंट मॉनिटरिंग सिस्टीम यूज द सेन्सर सच ॲज म्हणजे सेन्सर ह्याच्यासाठी यूज केला जातो. कशामध्ये, शिपमेंट मॉनिटरिंगसाठी. कशासाठी, टेम्परेचरसाठी, ह्युमिडिटीसाठी, टू मॉनिटर द कंडिशन मॉनिटर करण्यासाठी. आणि डेटा सेंड केला जातो क्लाउडला आणि तोच डेटा ॲनालाइज केला जातो आणि डिटेक्ट द फूड काय होतं बघा, फूड स्पॉइलेज हे काय केलं जातं, त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, डिटेक्ट केलं जातं. फूड स्पॉइलेज म्हणजे काय होतं की एखादं आपलं अन्न असेल तर ते खराब झाल्यासाठी आपण त्याच्यासाठी काय डिटेक्शन आहे, ॲनालाइज काय करायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय केलं जातं, मॉनिटरिंग केलं जातं. शिपमेंट मॉनिटरिंगमध्ये काय काय सांगितलं बघा, यूज द सेन्सर यूज केला जातो टेम्परेचर आणि ह्युमिडिटीसाठी आणि मॉनिटर केलं जातं कंडिशन. आणि तो डेटा सगळा आपला हा क्लाउड बेस्डला सेंड केला जातो आणि तो डेटा क्लाउड बेसला सेंड करून तो ॲनालाइज केला जातो आणि डिटेक्ट केला जातो. फूड स्पॉइलेजसाठी ॲनालाइज आणि डिटेक्ट केला जातो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, रिमोट व्हेकल डायग्नॉस्टिक्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, सिस्टीम यूज ऑन बोर्ड IoT डिव्हायसेस फॉर कलेक्टिंग डेटा ऑन अ व्हेकल ऑपरेशनसाठी. म्हणजे त्याचं जे काही स्पीड असेल, RP मीटर्स असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तो काय करतो, डेटा कलेक्ट केला जातो. आणि जे काही त्याचं स्टेटस आहे, तर व्हेरियस व्हेकल सबसिस्टीमचं जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस काय केलं जातं, त्याला सांगितलं जातं. म्हणजे रिमोट व्हेकल डायग्नॉस्टिक म्हणजे जे काही व्हेकल रिपोर्टचे जे काही ऑपरेशन्स आहेत तर ते ऑपरेशन्स तिथं काय केले जातात, बघितले जातात. तर हे सगळ्या गोष्टी कशाच्या झाल्या बघा, लॉजिस्टिक्सच्या झाल्या. रूट जनरेशन अँड शेड्यूलिंग, फ्लीट ट्रॅकिंग, शिपमेंट मॉनिटरिंग, रिमोट व्हेकल डायग्नॉस्टिक्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ॲग्रिकल्चरमध्ये बघा, स्मार्ट इरिगेशनमध्ये मॉइश्चरायझर अमाऊंट, आपल्या जे काही सॉईलचं मॉइश्चरायझर अमाऊंट आहे तर तिथं डिटरमाइन होतं. जे सॉईलचं मॉइश्चरायझर अमाऊंट आहे तर ते तिथं काय होतं, डिटरमाइन होतं स्मार्ट इरिगेशनमध्ये. त्यानंतर ग्रीन हाऊस कंट्रोलमध्ये काय होतं, त्याची प्रोडक्टिव्हिटी तिथं काय केली जाते, इम्प्रूव्ह केली जाते. प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते, टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी. तसंच इंडस्ट्रीमध्ये पण बघा, मशीन डायग्नॉसिस आणि प्रोग्नोसिस होतं. मशीन काय होतं, डायग्नॉसिस होतं आणि काय होतं बघा, प्रोग्नोसिस होतं. इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर केली जाते. इंडोरमध्ये जी काय आपली एअरची क्वालिटी आहे तर ती पण त्याच्यामध्ये काय होतं, मॉनिटर होतं. कशामुळे, IoT सिस्टीममुळे. ठीक आहे. हेल्थ आणि लाईफ सिस्टीममध्ये पण सेम हेल्थ आणि फिटनेस मॉनिटर होतं. व्हेरिएबल इलेक्ट्रॉनिक्स तिथं यूज केले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर ह्या सगळ्या काय होत्या बघा, आपल्या ॲप्लिकेशन्स होत्या. कशाच्या, IoTच्या. कोणत्या ॲप्लिकेशन्स होते बघा, पहिल्यापासून सांगते. तर हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत डोमेन स्पेसिफिक IoTs. डोमेन स्पेसिफिक IoT. होम ॲटोमेशन, त्यानंतर सिटीज, एन्व्हायरमेंट, त्यानंतर रिटेल, त्यानंतर लॉजिस्टिक्स, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रीज अँड हेल्थ लाईफस्टाईल. ठीक आहे. तर हे सगळे ॲप्लिकेशन्स होते. क्वेश्चन पेपरला क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात MCQसाठी. ॲप्लिकेशन्स ऑफ IoT आणि खाली ऑप्शन्स दिले जातील. त्यामध्ये ऑल ऑफ अबाव पण असू शकतील, नन ऑफ देम पण असू शकेल. ठीक आहे. मग लॉजिस्टिक्समध्ये कोणते, रिटेलमध्ये सब पॉईंट्स कोणते आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये कोणते आहेत, सिटीजमध्ये कोणते आहेत, होम ॲटोमेशनमध्ये कोणते आहेत, तर हे पॉईंट्स पण त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. लक्षात आले, सोपे ॲप्लिकेशन्स आहेत. ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला आपण चॅप्टर IoT चालू झाल्यापासून हे सगळे ॲप्लिकेशन्स बघत आलेलो आहे डिटेलमध्ये. तरी पण हा पॉईंट आपण आता परत रिपीट केलेला आहे. लक्षात आलं का बघा, ॲप्लिकेशन्स डोमेन स्पेसिफिक IoTs. ठीक आहे. तर हा पॉईंट इथं संपलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.